भावलं. पण महाराणी, माझी ओळखी मी तुम्हाला करून देतोय. हा पाहता भुवनाच्या ठिकाणी माझं वास्तव्य. वज्रांग आणि वरांग्यांचा पुत्र सुरा पद्म तुमच्या नेत्रासमोर आहे. नाव तुमचं सुरा पद्म. मग मला सांगा, स्वस्थानाचा त्याग करून माझ्या महालापर्यंत कारणाशिवाय केव्हाही क्रिया घडत नाही. तेच म्हणते. आणि केवळ तसाच कारण उद्भवल्यामुळं थेट तुमच्या महालापर्यंत मला यावं लागलं. कारण समजेल काय? महालापर्यंत आलो याबद्दल प्रथमतः मी क्षमस्व आहे. कुणाच्याही कधी कुणाच्या परवानगीशिवाय कुणाच्याही महाली कुणी जाऊ नये. पण कारणात तसं घडल्या कारणानं तुमच्या महालापर्यंत मला यावं लागलं. सुरा पद्मा आल्याला क्षमा मागितला ते फार बरं केलं. एक मुद्दा माझा तुम्ही कमी केला. मी मुद्दा उपस्थित सुद्धा करू शकतो, मुद्दा मी कमी सुद्धा करू शकतो. तेच म्हणते ती. मी तुमची क्षमा का मागितली? जसं तुम्ही मृत्यू लोकातील महाराणी आहात, तसा पाता भुवनातील दानवेश्वर मी सुद्धा आहे म्हटलं. खरंय. मला सुद्धा मेधा मर्यादा कक्षा कळतात. आणि म्हणून प्रथमतः तुमच्या महालात मी आलो, म्हणून तुम्हाला मी क्षमस्व बोलतो. हा तुमचा शिष्टाचार मला नक्कीच आवडला महाराणी. पण आता कारण समजेल का? मी इथं मुळाशी कारण का कोणता? समजू लागल्या दिवसापासून आजपर्यंत हा नव्या तऱ्या वैदर्भ नगरात तुम्ही लग्न होऊन आल्यानंतर इथं भक्ती कुणाची करता? त्या विघ्नहर्त्याची, गणपती गजाननाची भक्ती करता. हो. केवळ राज्य सुखकर आणि सुखकर व्हावं नव्हे, तर केवळ जीवनाचा मार्ग सुखकर व्हावा या महत् उद्देशाने तुम्ही करता. तुमचा उद्देश निश्चितच रास्त आहे. हो ना? पण आमची पावलं इथवर पडल्याच्या मुळाशी कारण एकच, केवळ तुम्ही भक्ती करतात, केवळ तुम्हाला सुख समाधान मिळावं या उद्देशानं. पण त्यात नुकसान हे दानवांचं होतंय. नुकसान? आणि ते कोणत्या पद्धतीनं? तर देव दानवांचा झालेला संग्रामात प्रत्येक वेळी दानवांना अपयश प्राप्त होत आहे. आणि या अपयशाचं मूळ ज्यावेळी शोधण्यात आलं, ते अपयशाचं मूळ हे मृत्यू लोकातील भक्ती हे आम्हाला समजलं. आणि म्हणून ही भक्ती बंद करण्याच्या उद्देशानं पावलं इथवर पडली. आम्ही भक्ती करतोय याचा त्रास तुम्हाला होतोय. म्हणजे तुमच्या पायाला आता जेव्हा चटके लागले तेव्हा माझ्या मला तुमची पावलं पडली. नेमकं काय म्हणायचं? याला कारण आहे, भक्ती मीच करत नाहीये, विदर्भातील सारी जनता भक्ती करते. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. भक्ती कुणी करावी, कुणाची करावी हा प्रत्येकाच्या मर्जीचा प्रश्न आहे. ज्या देवाचं भजन पूजन आम्ही करतोय, ज्या देवाचा कृपा आशीर्वाद आम्हाला मिळालाय, ज्या देवामुळे या विदर्भात सुख जे आम्हाला मिळतंय, त्या देवाची आम्ही भक्ती बंद का करावी? तुमच्या मुखातील शब्द म्हणे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. ज्याला ज्याच्या मनाला जसं वाटेल तो त्या पद्धतीनं देवाची भक्ती करू शकतो. हो ना? मग या तुमच्या वैदर्भ नगरात सारेच गणेश भक्त कसे काय? याला कारण आहे. काय कारण? गणेश यागाला आम्ही प्रारंभ केलाय आणि प्रत्येकाला सूचना, प्रत्येकाला आदेश आहे. गणेश यागाचं तंतोतंत पालन करणं हे साऱ्या जनतेचं कर्तव्य आहे. कारण मी जरी महाराणी असली तरी या राज्याचा शास्त्र म्हणजे माझं सौभाग्य आहे. त्याने आज्ञा केली म्हटल्यानंतर राजाच्या आज्ञेचं पालन करणं हे प्रत्येक जनतेचं कर्तव्य आहे. म्हणून या माझ्या विदर्भात प्रत्येक जनता ही गणेश भक्तच आहे. महाराणी, तुमच्या मुखातील शब्द होते प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. ज्याला ज्याच्या मनाला जसं वाटेल, बुद्धीला पटेल, तो त्या त्या देवाची भक्ती करू शकतो. मग तुम्ही सक्तीचा जोखड का ठेवला? सक्तीचा जोखड हे नव्हे. मग तुम्ही कशाला म्हणता? तुम्ही सूचना केल्यात म्हणजे सूचनेच्या तुमच्या पालन व्हायला हवं. दानवेश्वर, सक्ती आणि जोखड यात फरक आहे. मी आणि काय सक्ती तुम्हाला काय म्हणायचं माझ्या लक्षात आलं. तुम्ही सांगता आम्ही सक्तीचं जोखड ठेविलं म्हणून ही विदर्भातील जनता भक्ती करते, ही सक्ती नव्हे. आणि दुसरी गोष्ट, भक्ती जर कुणी
आम्ही नियम घालून दिलेला नाहीये. मग सूचना तुम्ही का केला? याला कारण आहे, हा? त्या देवाचा कृपा आशीर्वाद आम्हाला हवाय. प्रत्येकाला वाटतं देवाचा आशीर्वाद हवा. भक्ती या विरोधात तुम्ही बोलत आहात, पण मी तर असं म्हणेन, हे मला सांगण्यापेक्षा या राज्यातच हसता कुणीतरी आहे ना, मग माझं सौभाग्य असताना त्यांच्यापर्यंत न जाता आपण माझ्यापर्यंत का? तुमच्यापर्यंत आवाच्या मुळाशी गेला एकच. कोणता? माझा बंधू सिंहमुख. हा, केवळ तुमचं केवळ सौभाग्याचे धणी त्यांच्यापर्यंत गेले. केवळ त्यांच्या पद्धतीनं त्यांना भक्ती बंद करण्यासाठी सांगण्यासाठी गेले. पण मी केवळ तुम्ही राज्याची महाराणी आहात या उद्देशाने तुमच्या या महालापर्यंत आलो का? तर केवळ एका राजकर्त्याला समजावण्यासाठी माझा बंधू गेलाय आणि केवळ पद मुळाचा कुणीतरी अधिकारी व्यक्ती म्हणून मी तुमच्या महालापर्यंत आलोय. याच्या मुळाशी कारण ही गणेश भक्ती बंद व्हायला हवी. म्हणजे तुमचा बंधू सिंहमुख आमच्या साम्राज्यात आला, माझ्या सौभाग्यासाठी त्यांचा संघर्ष झाला. त्या संघर्षात तुमचा जो सिंहमुख आला होता तो पलायन करून निघून गेला. म्हणजे पुरुषासमोर तुम्हाला आता काही जमलं नाही म्हणून आता बायकांसमोर आला. तो पळून गेला की नाही हेच मुळात मला ठाऊक नाही. आणि तो जर का पळून गेला असता तर मी राजकर्त्याकडे गेलो असतो. मग तो साधारण कुठे गेलाय याची कल्पना तुम्हाला आहे की काय? महाराणी, राज दरबारात घडलेल्या गोष्टी, राज दरबारात कोणत्या पद्धतीने त्यांचं हितागुत झालं हे सांगण्यासाठी सिंहमुख माझ्यापर्यंत आला नाही. जे मी ठरविलं होतं त्या पद्धतीनं राजकर्त्यापर्यंत सिंहमुख गेला आणि तुमच्यापर्यंत मी आलोय. मग मला सांगा, हा? भक्ती या शब्दाचा विरोध तुम्हाला आहे. भक्ती या शब्दाचा अर्थच मुळी असा होतोय, परमेश्वराच्या चरणी सारं समर्पित करून कुठल्याही फळाची अपेक्षा न धरता देवाला शरण जाणं म्हणजे भक्ती होय. आम्ही जी भक्ती करतोय ती जनतेच्या परमार्थासाठी. आता मला सांगा, तुम्ही तुमच्या जीवनात कधी भक्ती केलीच नाही की का? केली ना. तुमच्यापेक्षा कठोर तपश्चर्या आम्ही केली. केलात ना? हो. मग हे सारं तुम्ही मिळविलात, हे भक्ती करूनच मिळविलात. हो. मग तुम्ही करता भक्ती ती चालते, आम्ही करते मग तुमच्या पोटात दुखतंय की काय? माझ्या पोटात दुखलं तर मी त्याच्यावर औषधोपचार करेन. कधी? मेल्यानंतर? पोटात कुणाच्या दुखून कधी कोण मरत नाही. हा, महाराणी, एखादा वृक्ष जरी सावली देत असला आणि तो वृक्ष जर का एखाद्या गृहाला धोकादायक ठरत असेल तर गृह तोडणार की तो वृक्ष तोडणार? वृक्ष तोडावा. होय ना? हो, नक्की. वृक्ष तोडावा. बघा अजूनही हो, वृक्ष तोडावा. तुम्ही तुमच्या तत्वावर अजूनही ठाम मी आहात. माझ्या मताशी ठाम आहे. होय ना? वृक्ष जर अडथळा आणत असेल तर गृह तोडण्यापेक्षा वृक्ष तोडावा. बस हेच उत्तर तुमच्याकडून अपेक्षित होतं. हो ना? मग जर का दानवेश्वरांना जर का भक्तीचा अडथळा मृत्यू लोकातून होत असेल तर मृत्यू लोकातील भक्ती बंद करण्यासाठी पावलं पडली. काय चुकलं माझं? याला कारण आहे, पावलं तुम्ही टाकता ती चुकीची म्हणणार नाही, पण हा तुमचा जो आवेश आहे, माझ्या मला तुमची पावलं पडली आणि माझ्यावर जबरदस्ती करता आहात हे मात्र चुकीचं आहे. बोलताना जरा विचार करून मी बोला. विचारपूर्वकच बोलते. जबरदस्ती हा या शब्दाचा राज्याचे अर्थ- शास्त्र अजून आहेत, जे राजगादीवर बसले त्यांच्यापर्यंत न जाता आपण सक्तीचं जोकड मला सांगताय. मी तुमची आज्ञांकित नव्हे, जबरदस्ती ही भक्ती चालली आहे. जप्त. ही भक्ती अशी चालू राहणार आहे. तुमच्यासारखे दानव किती जरी आले तरी तुमच्यासारख्या दानवाला ही भीक घालणारी महाराणी नव्हे. रात्र भीक घालूच नका. जबरदस्ती या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळतो? मी सक्तीनं म्हटलं. मी ऐका, हा? नंतरचा पुढे आणि पुढचा नंतर करू नका. जबरदस्ती या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळतो की नाही? होय? नक्कीच करतोय. मग जबरदस्ती मी तुमच्यावर काय केली? जबरदस्ती हीच करता आहात की भक्ती बंद करा. ही जबरदस्ती झाली नाही की काय? जबरदस्तीनं भक्ती बंद करा हे शब्द मुखातून बाहेरच पडले नाहीत. मी काय म्हणालो? काय ते? ही तुमची चाललेली गणेश भक्ती बंद व्हावी या उद्देशानं पावलं पडली. मग हा तुमचा उद्देश केव्हाही सफल होऊ शकत मग तुम्ही नाही. जबरदस्ती हा शब्द कसा काय उद्गारला? याला कारण आहे, काय? मी माझ्या मताशी ठाम
लावताना 1000 वेळा विचार करायला हवा. मी दुसऱ्याला कधी लांछन लावत नाही. मग तुम्ही जर का लांछन लावत नसाल तर तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडल्यात कसे? दानवेश्वर, जबरदस्ती हे शब्द माझ्या मुखातून बाहेर पडले आणि त्या शब्दाला धरून तुम्ही बोलताय. मनाला लागलाय म्हणूनच बोललो. ओहो, मना जर तुमच्या जर लागलं असतं ना तर तुमची बावला इथं पडलीच नसती. मी प्रथमतः तुम्हाला क्षमस्व हे शब्द मुखातून बाहेर पडले. एखाद्या स्त्रीच्या महालात जाताना कोणत्या पद्धतीने जावं हे मला सुद्धा कळतं, पण जिथं जबरदस्ती हे शब्द तुमच्या मुखातून बाहेर पडले अर्थात बोललेले शब्द माघारी घ्या. मग माझ्या मनात तुमची बावलं पडली महाराणी म्हणून मी तुमचा आदर सत्कार केला होता की नाही? मी नाही कुठं म्हटलो. केला होता की नाही? मी नाही मग तो म्हणालो. आदर सत्कार विसरून फक्त जबरदस्ती काय करताय? हो, मग शब्द बोलताना विचार करून मुखातून बाहेर काढायला हवे. विश्वाच्या बाजारात शब्द फुकाट मिळतात म्हणून पोपटासारखा बोलू नये. हे शब्द फुकटचे नव्हे का? मग माझ्या मुखातील शब्द हे फुकटचे नव्हे. साधारण कुठे आणि मिळतात? बाजारात मिळायला हं? ते शब्द का असेच पडले? मग साधारण तुम्हाला कुठे मिळतात हे शब्द? हे शब्द माझ्या मुखातून बाहेर पडले. हं. हे शब्द फुकटचे नाही. मुखातून शब्द बाहेर पडले हं. हे तुमचे शब्द फुकाचे नव्हे. मुळीच नाही. मी तर म्हणतो असे अर्वाच्य शब्द बाहेर पडले म्हणजे ते फुकाचेच आहे. असं तुम्हाला वाटतंय? तुम्ही सांगावं आणि ते मी मान्य करावं हे कदापि शक्य होणार नाही. मान्य जर का केला नसाल तर ते मान्य करून घेतल्याशिवाय माघारी जा. दानवेश्वर, मी सामोपचार केला. या राज्याची महाराणी मी आहे. ज्याचं आगस स्वागत करू शकते, ज्याचं आल्या पूजन करू शकते, त्याची उत्तर पूजा सुद्धा मला करता येते. मी सुरुवातीपासून मी करतच आलेलो आहे. जिथं जिथं गेलो तिथं उत्तर पूजाला सुरुवात केली.